महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27 भरपूर असे विद्यार्थी आहे की जे विचारत आहे की सर रिन्युअलचे फॉर्म कधी सुरू होणार, रिन्युअलचे फॉर्म कसे भरावे लागणार. तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी आपली महा-आय-डी रजिस्ट्रेशन केलेली आहे का, कारण संपूर्ण विद्यार्थ्यांना जोपर्यंत तुम्ही आय-डी रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये संपूर्ण तुमचे जुने फॉर्म हे तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण तुमच्या लॉगिनमध्ये जर जुने फॉर्म उपलब्ध झाले तरच तुम्ही फॉर्म रिन्यू करू शकणार आहात, अशाबद्दलची माहिती मिळालेली आहे. तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करून सर्वात प्रथम आपला आय-डी रजिस्टर करून घ्या. आय-डी कसा रजिस्टर करायचा या व्हिडिओला लिंक करून एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओ मार्फत तुम्ही तुमचा आय-डी जो आहे रजिस्टर करा. कारण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला आय-डी टाकणार 24 तास लागेल तुम्हाला तुमचा आय-डी रजिस्टर व्हायला महा-आय-डी. त्यानंतर तुम्ही महा-आय-डीने सुद्धा लॉग इन करू शकता किंवा आधार कार्डने सुद्धा लॉग इन करू शकता. परंतु महा-आय-डी रजिस्ट्रेशन करून घ्या ज्यांनाही रिन्युअलचे फॉर्म भरायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी. क्लिअर. व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. संपूर्ण विद्यार्थ्यांना जो आय-डी आहे हा आय-डी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन येऊन जाणार. यामध्ये तुम्ही संपूर्ण तुमची जी माहिती आहे ती भरून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. तर आता ज्यांनी महा-आय-डी रजिस्ट्रेशन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे. तर तुम्हाला लॉग इनला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर सिटीजन लॉग इनचं ऑप्शन येणार तुम्हाला पहिल्या नंबरचं, त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही महा-आय-डी रजिस्ट्रेशन केलेली असेल तर तुम्हाला महा-आय-डीनं लॉग इन करू शकता, बघा इथे ऑप्शन दिलेला आहे. अदरवाईज तुम्ही आधार कार्डने सुद्धा लॉग इन करू शकता. तुम्हाला महा-आय-डी माहीत नसेल तरीही चालेल, फक्त रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका, लॉग इन करा. तुम्ही जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्यावरती OTP येणार, तो OTP तुम्हाला इन्सर्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही लास्ट इयरला जेवढेही फॉर्म भरलेले आहे, कारण की तुम्ही यावर्षी रिन्यू करणार आहे फॉर्म, तर मागच्या वर्षी जेवढे तुम्ही फॉर्म भरलेले असेल, कोणी एक स्कीम अप्लाय केली असेल, कोणी 2 स्कीम अप्लाय केली असेल, तर तुम्हाला सबमिटेड फॉर्ममध्ये जुने फॉर्म यायला पाहिजे. ज्यांना फॉर्म येतील त्यांना रिन्युअलचं ऑप्शन येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वात प्रथम आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट व्हायचं आहे. तर तुम्ही सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन करताना तुम्हाला OTP येणार आहे आणि OTP त्याच नंबरवर येणार जो तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक असेल. OTP टाका आणि व्हेरीफायला क्लिक करा. व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झालेले आहात, बघू शकता तुम्ही. इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिसेल. यामध्ये तुम्ही माय अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. या अगोदर तुम्ही संपूर्ण डिपार्टमेंट वाईज स्कीम चेक करू शकता. ह्या स्कीम आहेत संपूर्ण ज्या आपल्याला यावर्षी फॉर्म भरायचा आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, माय अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला सबमिटेडचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरलेला लास्ट इयरला तो फॉर्म तुम्हाला आलेला आहे. तर इथे व्ह्यू डिटेल्सचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता OBCचा विद्यार्थी आहे. इथं अप्लिकेशन आय-डी दिसेल, 2025-26चा फॉर्म आहे, विद्यार्थी फर्स्ट इयरला होता. त्यानंतर बघू शकता इथे संपूर्ण माहिती अशा प्रकारे दिलेली आहे. ठीक आहे. इथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करून बघू शकता. ॲक्शनमध्ये काही करू नका. इथे तुम्ही एक जरी ऑप्शन क्लिक केलं तर तुमचा फॉर्म एकतर कॅन्सल होऊन जाणार आणि तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरायचं काम पडू शकते. त्यामुळे ॲक्शनच्या बटनला काहीही करायचं नाही, मी अगोदरच सांगतो तुम्हाला, कारण नंतर यावरती सोल्युशन नाही आहे. क्लिअर. जर तुम्ही फॉर्म कॅन्सल केला किंवा राईट टू गिव्ह अप जरी केला तरी तुमची स्कॉलरशिप हे बंद होऊन जाणार. त्यामुळे या ऑप्शनला काहीही करायचं नाही आहे, टचसुद्धा करू नका. क्लिअर. हां. तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती बघून घ्या. त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी एक ऑप्शन दिलेला बघू शकता इथं, सबमिट फॉर रिन्युअल. तर इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. रिन्युअलचे फॉर्म कुठून अप्लाय होणार तुमचे, इथून. कारण की लास्ट इयरचा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे डायरेक्टली रिन्यूचं ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. परंतु अप्लायचं ऑप्शन हे अजून लॉक आहे. म्हणजे रिन्युअलचे जे फॉर्म आहे हे सुरू करून देण्यात आलेले नाही आहे समाज कल्याणमार्फत. फक्त नवीन विद्यार्थी आणि लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म 30 सप्टेंबरपर्यंत सुरू आहे आणि नवीन विद्यार्थ्यांचे फॉर्म जून महिन्यापासून सुरू केलेले आहे. परंतु रिन्युअलबद्दल कोणतेही फॉर्म सुरू केलेले नाही आहे. त्यामुळे जेवढे विद्यार्थी विचारत होते की सर रिन्युअलचे फॉर्म कधी भरायचे, खूप कमेंट्स आलेले आपल्याला, त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की रिन्युअल फॉर्मबद्दल. तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स येऊन जाणार. यामध्ये सबमिटच्या बाजूला तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु सध्या जे अप्लायचं ऑप्शन आहे हे ॲक्टिव्ह करून दिलेलं नाही आहे. जेव्हा हे ऑप्शन ॲक्टिव्ह करून देण्यात येणार साईटवर नोटिफिकेशन येणार की रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि आपण फॉर्म भरण्याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला तेव्हा उपलब्ध करून देऊ. त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म रिन्यू करू शकता. तर विद्यार्थ्यांना हे सांगायचं होतं की तुमचे जे रिन्युअलचे फॉर्म आहे हे कुठे ऑप्शन येणार आहे आणि कुठून तुम्ही अप्लाय करू शकता. तर लास्ट इयरचे जे फॉर्म आहेत त्यामधूनच तुम्ही तुमचा फॉर्म रिन्यू करू शकता.
ठीक आहे. तर फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार. संपूर्ण विद्यार्थ्यांनी महा आय डी रजिस्टर करून घ्या. कसे करायचे या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे. लास्ट इयरचा फॉर्म जर चेक करायचा असेल तर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यामधून तुम्ही संपूर्ण तुमचा लास्ट इयरचा फॉर्म बघू शकता. तर डाउनलोडचं ऑप्शन इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा लास्ट इयरचा. यामध्ये तुमचे डिटेल्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि ॲक्शनच्या बटनला काही करायचं नाही, मी अगोदर सांगितलं. इथे जर तुम्ही काही टच केला तर नंतर तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही आहे अशाबद्दल माहिती मिळालेली आहे. तर या प्रकारे तुम्ही रिन्युअलची प्रोसेस असणार आहे आपली. रिन्युअल सुरू झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देण्यात येणार. त्याप्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.